नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द बॉय हू ब्रोक द बँक या इंग्रजी धड्याचे मराठी आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, हे खूपच धक्कादायक आहे असे श्रीमती भूषण म्हणाल्या। म्हणजे पार्ट 1 मध्ये म्हणजे भाग 1 मध्ये आपण पाहिलेलं होतं की नातू नावाच्या मुलाला बँकेत तो काम करत होता, झाडूवाला मुलगा होता की जो बँकेत काम करत होता आणि त्याला त्याचा जो पगार होता तो 20 तारीख आली तरी ते बँकनी दिलेला होता आणि त्याचा एक मित्र होता सीताराम। तो या ज्या मिसेस श्रीवास्तव आहेत त्यांना तो म्हणतो की माझा एक मित्र आहे, त्याला कामाची खूप गरज आहे, तर तुमच्याकडे असेल तर सांगा, कारण की तो बँकेत काम करतो आणि अजून त्याला त्याचा पगार मिळालेला नाही। तेव्हा त्या ज्या मिसेस श्रीवास्तव आहेत त्या पीपल नगर मार्केटमध्ये जातात, तेव्हा त्यांना तिथे एक त्यांची फ्रेंड भेटते, मैत्रीण भेटते आणि त्यांच्यामध्ये जे संभाषण चाललं आहे की तुला माहित आहे का की ती जी बँक आहे पीपल नगरची ती अजून त्यांच्या तिथल्या झाडूवाल्याला सुद्धा साधं पेमेंट पगार देत नाहीये, असं त्यांचं बोलणं चाललेलं आहे। तर ती म्हणते अरे हे खूपच धक्कादायक आहे असे त्या भूषण त्यांना म्हणतात। इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन बॅड वे, नन ऑफ अदर्स कुड बी गेटिंग पेड इदर। जर त्यांनी झाडू लावणाऱ्याला पगार दिला नाही तर त्यांची स्थिती खूपच वाईट असली पाहिजे आणि कदाचित इतरांनाही पैसे मिळत नसतील। शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट टॅमरिंड ट्री म्हणजे चिंचेचे झाड अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर। श्रीमती भूषण यांनी श्रीमती श्रीवास्तव यांना चिंचेच्या झाडावर सोडले आणि आपल्या नवऱ्याचा शोध ती घेत होती, म्हणजे शोधत होत्या की कमल किशोर ते कमल किशोर फोटो स्टुडिओ समोर दुकान मालकाशी बोलताना त्यांना दिसले। सो देर यू आर क्राईड मिसेस भूषण, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर, वेअर डिड यू डिसअपियर। अरे तुम्ही इथेच आहात, श्रीमती भूषण ओरडून म्हणाले, तुम्हाला तासभर शोधते आहे, कुठे गायब झालेला होता। नाव एव्हर रिप्लाय मिसेस भूषण, हॅड यू रिमेन स्टेशनरी इन द शॉप I might have found you, but you go from one shop to another like a bee in a flower garden. कुठेही नाही, सी भूषण म्हणाले, तुम्ही जर एका दुकानात स्थिर राहिलात असता तर मी तुम्हाला सापडलो असतो, पण तुम्ही तर फुलांच्या बागेत भुंगे जसे फिरतात तसे या दुकानातून त्या दुकानात फिरत होता। डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ. I don't know what happening to people Nagar. Even the banks are about to go bankrupt. तक्रार करणे थांबा, आधीच ऊन खूप वाढले आहे आणि त्रासदायक वाटत आहे। मला समजत नाही पीपल नगरमध्ये काय चाललंय, इथे तर बँक देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे। व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली, विच बँक? अहो काय? कमल किशोर एकदम उठून म्हणाले, कुठली बँक? Why the People Nagar Bank? Of course, I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mrs. Kishore. अहो पीपल नगर बँकच असं म्हणतात की त्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन दिलं नाही, म्हणजे पगार थांबवला आहे। कमल किशोर मला सांगू नका की तुमचे खाते तिथे आहे। No, but my neighbors has, he exclaimed, and he called out over the law partition to the keeper of barber shop next door. Deep Chand, have you heard the latest? The People Nagar Bank is about to collapse. You had better get your money out as soon as you can. नाही, पण माझ्या शेजाऱ्याचे अकाउंट तिथे आहे, कमल किशोर म्हणाले। त्यांनी लगेच शेजारच्या जो बार्बर शॉप होता, ज्याचं बार्बर शॉप होते, त्याला कॉल केला आणि दुकानात मोठ्याने हाक मारली। दीपचंद, तुला कळाले का पीपल नगर बँक बंद पडण्याच्या मार्ग आहे, शक्य तितक्या लवकर तुझे पैसे काढ। दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hands shook and he nicked his customer right ear. दीपचंद, जो एका वृद्ध ग्रहस्थांचे केस कापत होता, त्याला इतका धक्का बसला की त्याचा हात हलला आणि त्या चुकून ग्राहकाच्या उजव्या कानाला किंचित जखम झाली। द कस्टमर इल्ड with pain and distress, pain because of the cut and distress because of awful news he had just heard. ग्राहक वेदनाने आणि धक्क्याने ओरडला, वेदना कानाला झालेल्या जखमेच्या आणि धक्का ऐकलेल्या वाईट बातमीचा होता।
With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store, where there was a telephone. आपला अर्धा गळा दाढीशिवायच ठेवून तो रस्ता ओलांडून व्यापाऱ्याच्या दुकानात गेला, जिथे फोन होता. He dialed Seth Govindaram's number. The Seth was not at home. Where was he then? The Seth was holidays in Kashmir. Oh, was that so? The elderly gentleman did not believe it. त्याने सेठ गोविंदराम यांचा नंबर लावला. सेठ घरी नव्हते. मग ते कुठे होते? सेठ काश्मीरमध्ये सुट्टीवर होते. हे ऐकून वृद्धग्रस्तांना विश्वासच बसला नाही. He hurried back to the barber shop and told Deepchand, the bird has flown. Said Govinda, Ram has left town. Definitely it means a collapse. And then he dashed out of the shop, making a beeline for his office and checkbook. ते लवकरच पुन्हा त्या बार्बर शॉपच्या दुकानात आले आणि दीपचंदला सांगितले, पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम शहर सोडून गेले आहेत. नक्कीच बँक बंद होणार आहे. आणि मग ते थेट आपल्या ऑफिसमध्ये आणि ऑफिसकडे गेले व चेकबुककडे धाव घेतली. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिसिटी ऑफ फॉरेस्ट फायर. फ्रॉम द जनरल मर्चंट इट ट्रॅव्हल्ड टू द शॉप, circulated amongst the customer and then spread with them in various directions to the battle seller, the teller, the free vendor, the jeweler and the beggar sitting on the pavement. ही बातमी बाजारात जंगलात लागलेल्या आगीसारखी वेगाने पसरली. व्यापाऱ्याच्या दुकानातून ही बातमी ग्राहकांमध्ये आणि त्यांच्या मार्फत इतर अनेक दिशांना पसरली. पानवाला, शिंपी, फेरीवाले, सोनार, रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांपर्यंत, जुन्या सर्व लोकांपर्यंत ही बातमी खूप फास्ट वेनी म्हणजे खूप आग कशी लागते जंगलात तशी पसरली. ओल्ड गणपत बेगर हॅड क्रूक Blake. He had been squatting on the pavement for years, calling for alms. In the evening, someone would come with a barrow and take him away. He had never been known to walk, but now, on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in saving. जुन्या गणपत भिकाऱ्याचा पाय वाकडा होता. तो अनेक वर्ष रस्त्यावर बसून भीक मागायचा. संध्याकाळी कोणीतरी येऊन त्याला हात गाडीवर घेऊन जायचे. गणपत कधी चालताना दिसला नव्हता. पण जेव्हा गणपतला समजले की बँक बंद पडणार आहे, तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटली, कारण तो लगेच उभा राहून बँकेकडे धाव घेतली. लवकरच समजले की गणपतचे बँकेत 1,000 रुपये साठवलेले होते. Men stood in group at street corner discussing the situation. People Nagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought, and the imminent crash of the People Nagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. Some boasted of their farsightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Others speculated on reasons for the crash. पीपल नगरमध्ये क्वचितच संकट यायचे. ते तिथे कधीच आणि किंवा फारच कमी वेळा पूर, भूकंप असे दुष्काळ यायचे. लोक रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये गटांमध्ये उभे राहून चर्चा करू लागले आणि आता पीपल नगर बँक बंद होणार असल्याच्या बातमीने सर्वांना चर्चेत, गोंधळात आणि धावपळीत टाकले. काही लोक आपल्या दूरदृष्टीचे कौतुक करू लागले. त्यांनी आधीच पैसे काढले होते किंवा कधीच पैसे ठेवले नव्हते याचा अभिमान मिळवू लागले. तर इतर लोक बंद बँक होण्यामागचं कारण काय असावं याचा अंदाज बांधू लागले.